Download the ZEE5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2च्या 28 मार्चच्या भागात वच्छीच्या घरी सरिता माफी मागायला आणि काशीच्या उपचारासाठी काही पैसे द्यायला जाते. वच्छी तिला पार धुडकावून लावते. मात्र ती पैसे देणार आहे हे समजल्यावर शोभा वच्छीला शांत बसायला सांगून सरिताला आत यायला सांगते. तेव्हा वच्छीला तिने आणलेले पैसे आपण घेऊ शकतो असं सुचतं आणि ती शांत होते. आज शोभा सरिताची ओटी भरते. सरिता पैसे देते आणि निघायचं बोलते. शोभा तिला ओटी भरून देताना तिच्या ओटीत काहीतरी ठेवते आणि सरिता त्यांना ती तिथे आली होती हे कोणाला सांगू नका असं बोलून तिथून निघून जाते. इथे अण्णा शेवंताच्या घरी पोहोचून पाटणकरांना वच्छीचं मरण माझ्या पत्रिकेत कधी लिहिलं आहे ते बघायला सांगतात. त्यावर पाटणकर त्यांना शांत बसायला सांगून शस्त्र घातक आहे असं सांगतात. त्यावर अण्णा फक्त हसतात आणि तिथून निघून जातात. इथे इंदू दत्ताला सरिताने दुपारपासून काही खाल्लं नाहीये तेव्हा तिला जेवायला बोलव असं सांगते. दत्ता तिला बोलवायला म्हणून जातो तर ती खोलीत नसते. तो तिला सगळीकडे शोधतो मात्र ती कुठेच दिसत नाही. तो तसं इंदूलाही सांगतो. त्यावर छाया दत्ताला म्हणते की ती पळून गेली असेल. तू पेढे वाट, तसंही तुला ती आवडत नव्हतीच. त्यावर इंदू तिला गप करून दत्ताला तिला शोधायला सांगते. इथे सरिता घराच्या मागच्या बाजूने जात असताना पांडू तिला भेटतो. पांडू तिला ती कुठे गेलेली आणि हातात काय आहे असं विचारतो. मात्र ती काहीच सांगत नाही आणि ती पिशवी घेऊन विहिरीपाशी जाते. इथे दत्ता सरिताला शोधायला बाहेर जात असताना पांडू त्याला सरिता दिसल्याचं सांगतो. मात्र ती कुठे दिसली हे तो विसरून जातो. इंदूला विहिरीकडून आवाज येतो म्हणून ती बघायला जाते तर तिथे सरिता पाणी काढत असते. इंदू तिला आत चालायला सांगते. दुसऱ्या दिवशी पांडू सकाळी सकाळी दार ठोठावतो आणि ती आलीये असं बोलतो. पांडू तिथे शुकशुक असा आवाज येत असल्याचं सांगतो. इंदू दत्ता सरिता तिथे जाऊन बघतात तर एका ओटीमध्ये काळे तीळ असतात. ते काळे तीळ शोभाने सरिताच्या भरलेल्या ओटीमध्ये होते का? काळे तीळ दिसल्याने सरितावर आता काय मोठे संकट येणार आहे हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the ZEE5 app now.